राजानं आपले गड किल्ले सोडून रयतेसाठी जल भोगण्याची भूमिका घेतली, आग्र्यामध्ये कैद राहिले, ही संस्कृती राजांची निर्माण केली पाहिजे. ज्यांनी पुतळ्याचे उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांनी उठबशा काढल्या पाहिजे. मोदीजीनं पहिले एक उठबशी तिथं जाऊन काढावं, शिंदे साहेबांना काढावं, तिथून ते फडणवीस साहेबांना 2 काढावं, त्यांनी 1 काढू नये. कारण त्यांचं भाजपमध्येच केंद्रातही भाजप आहे, खाली भाजप आहे. तर यांनी उठबशा काढायला काय हरकत आहे? आणि त्यांनी काढल्यानंतर आम्ही काढू नंतर मग, कारण आम्ही सोबत होतो म्हणून. माझा हेतू हा प्रामाणिक होता, किंबहुना बच्चूभाऊंचा जो हेतू तोच आहे की 4 डिसेंबरला राजकोटला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्या अनावरणासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मी 12 डिसेंबरला पत्र लिहिलं नरेंद्र मोदीजींना की जो पुतळा तिथं बसवला आहे तो अप टू द मार्क नाही आहे, त्याच्यात अनेक त्रुटी आहेत. त्या पत्राची काही दखल घेतली नाही आणि दुर्दैवाने तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्यासाठी तर तो फार एक काळा दिवस होता की शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही काही छोटी बाब नाही आहे. आज तुम्हाला पुतळा उभा करायचा असेल तर शिवभक्त ज्यावेळी पुतळा उभा करतात तर तुम्हाला अडवलं जातं, कारण का तुम्ही हे प्रोटोकॉल्स पाळले नाहीत, हे पॅरामीटर्स पाळलेले नाहीत, ह्या ज्या अटी आहेत तुम्ही पूर्ण केलेले नाहीत. मग हा पुतळा उभा करत असताना ज्या जाचक अटी पाळायला पाहिल्या होत्या, कला संचालनालयाची परवानगी घेतली का? कुठल्या जाचक अटी होत्या त्या मान्य जाचक अटी पाळल्या का? हे प्रश्न विचारण्याची वेळ आलेली. ज्यावेळी पंतप्रधान आणि प्रामुख्याने राष्ट्रपती ज्यावेळी कार्यक्रमाला जातात तर आणि जाचक अटी असतात. ह्याचं ॲनालिसिस व्हायला पाहिजे, ह्याच्यात काय चुका झाल्या ह्याचं आपण त्याच्यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि सरकारने, कारण का कोण सरकारमध्ये बसले महत्त्वाचं नाही, पण सरकारने काय आरोप प्रत्यारोप होत असतील तो आमचा विषय नाही, पण सरकारने काय करायला पाहिजे की ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यावर दुरुस्त करणे, नवीन तुम्ही पुतळा कसा किंवा स्मारक कसं चांगलं उभा करता येईल ह्याच्याकडे तुम्ही काय करणार आहे, आणि जे काही कोण दोषी असतात त्याच्यावर कारवाई करावी. पण अशा चुका ह्या महाराष्ट्राला परवडणार नाहीत हे मी या मताचं आहे. आणि म्हणून घाई गडबडीने तुम्ही तो पुतळ्याचं मागच्या वेळी लोकसभेच्या अगोदर उद्घाटन केलं आणि म्हणून ह्याचे काय जे परिणाम भोगावे लागले ते आपल्याला सगळ्यांना भोगावे लागले. हे काही कोणाचं एकट्याचं नुकसान नाही, आमच्या सर्वांचं नुकसान आहे, महाराष्ट्राचं नुकसान आहे. आणि म्हणून परत काही घाई गडबडीने येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर काय ते काम सुरू करायचं आणि काय ती टेंडर पास करायचे असं होऊ नये. उलटं आणि ते स्मारक फुल प्रूफ शिवाजी महाराजांचा पुतळा साजेल तसा कसा करता येईल, कारण का शेवटी मालवणला ज्यावेळी पुतळा होतो, कारण का शिवाजी महाराज सुद्धा हे नौदलचे जनक आहेत आणि अशा ठिकाणी पुतळा तुम्ही बसवताय राजकोटला, मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जे जवळपास आहे. हां, तर असं चालणारच नाही. म्हणजे एकदा चूक, एवढी मोठी चूक झालेली आहे, ही न भरणारी चूक आहे, परत होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यायला पाहिजे.